आपण बघणार आहोत एक पारंपरिक पदार्थ आणि पौष्टिक म्हणजे ज्वारीच्या लाह्या. ज्वारीच्या लाह्या हे श्रावण महिन्यात म्हणजे स्पेशल नागपंचमीला केल्या जातात. हे लाह्या खूप छान लागतात. तुम्ही अशा बनवून 1 महिनासुद्धा डब्यामध्ये स्टोअर करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या लाह्या. लाह्या बनवण्यासाठी मी इथं 1 कप ज्वारी घेतलेली आहे. लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी राहते, पण जे आपण रेग्युलर घरात भाकरीसाठी ज्वारी वापरतो तेच ज्वारी मी घेतलेली आहे. तर मी 1 कप ज्वारी घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे गरम पाण्यामध्ये ज्वारी घालायची आहे. तर मी 2 ते 3 ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळायला. पाणी आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे ज्वारी टाकायची आहे. आता आपल्याला 2 मिनटं गॅस चालूच ठेवायचा आहे. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे ज्वारी घातल्यानंतर. 2 मिनटं झालेलं आहे. तर आपलं पाणी व्यवस्थित ज्वारी घातल्यानंतर उकळून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे यावर. गॅस मी बंद केलेला आहे. 5 मिनिट मी पाण्यात ठेवलेली आहे ज्वारी गरम पाण्यात. अशी मस्त ज्वारी आपली थोडीशी फुललेली आहे, म्हणजेच थोडीशी अशी भिजलेली आहे ज्वारी. असं केल्यामुळे आपल्या लाह्या व्यवस्थित फुलल्या जातात, व्यवस्थित फुटतात आपल्या लाह्या. थोडीशी सॉफ्ट होते ज्वारी. आता आपल्याला ही ज्वारी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. भांड्यावर मी चाळणी ठेवून दिलेली आहे. तर आता आपल्याला हे ज्वारी आहे ते आपल्याला ह्या चाळणीमध्ये ओतून घ्यायची आहे. पाच मिनटं आपण या कपड्यावर ठेवलेली होती ज्वारी, मस्त अशी कोरडी झालेली आहे. आता ज्वारी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. ही ताटामध्ये ज्वारी काढून घेतलेली आहे. आपल्याला ही 10 ते 12 तास आपल्याला ताटामध्ये अशीच पसरून ठेवायची आहे ज्वारी, किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपल्याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये ज्वारी वाळवायची नाही, अशी ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे ज्वारी. मी रात्रभर ज्वारी ताटामध्ये अशी पसरून ठेवलेली होती. अशी मस्त कोरडी झालेली आहे ज्वारी, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला लगेचच लाह्या करायला घ्यायच्या आहेत. मी तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. तर आता आपल्याला लाह्या बनवण्यासाठी थोडंसं पसरटच भांडं घ्यायचं आहे, किंवा तुम्ही लोखंडाची कढईसुद्धा घेऊ शकता. आता पॅन आपला गरम झालेला आहे. गॅस आपण मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला. आता या ताटामधली आपल्याला मूठभर ज्वारी घ्यायची आहे आणि या पॅनमध्ये टाकायची आहे. आपल्याला मूठभरच घ्यायची आहे, जास्त ज्वारी टाकायची नाही आपल्याला. एका वेळेस आपल्याला मूठभरच ज्वारी या पॅनमध्ये घालायची आहे, म्हणजे लाह्या व्यवस्थित फुलल्या जातात. आता आपल्याला ही ज्वारी चांगली गरम होऊन द्यायची आहे. पॅनला असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्वारी सगळीकडून अशी व्यवस्थित गरम होते. गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता एक एक ज्वारी अशी तडतड आवाज येत आहे. आता आपल्याला यावर लगेचच झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा मस्त लाह्या फुटत आहेत. तर आपल्याला असं हलवायचं आहे पॅनला. अशा प्रकारे थोड्या वेळानं आपल्याला हलवत राहायचं आहे. मस्त फुटत आहेत लाह्या. झाकणच ठेवायचं आहे आपल्याला लगेचच, नाहीतर आपल्या अंगावर लाह्या उडू शकतात. झाकण ठेवूनच आपल्याला लाह्या बनवायच्या आहेत. अशा मस्त लाह्या झालेल्या आहेत. ज्वारी उडायची बंद झालेली आहे. तर आता आपण यावरचं झाकण काढूया. तुम्ही बघू शकता अशा मस्त लाह्या झालेल्या आहेत आपल्या. आता हे लाह्या आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायच्या आहेत.
आपण काढून घेतलेले आहेत. तर यामध्ये परत एकदा आपल्याला मूठभर ज्वारी घालायची आहे. आता ह्याच्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित लाह्या फोडून घ्यायच्या आहेत. ज्वारी आपली व्यवस्थित गरम झालेली आहेत. तर ज्वारी फुटत आहे, तर यावर लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारेच राहिलेल्या ज्वारीच्या सुद्धा आपल्याला लाह्या बनवून घ्यायच्या आहेत. मस्त आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. हे गरम गरम खायला खूप छान लागतात. तुम्ही ह्या लाह्याचा चिवडासुद्धा बनवून खाऊ शकता. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.